नमस्कार मित्रांनो. तर 2026मध्ये 3 ते 4 महिने गेले आहेत आणि तरीही तुम्ही अजूनही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केली नसेल, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे म्युच्युअल फंड कसे निवडायचे आणि 2026मध्ये तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा. खरं सांगायचं झालं तर 90% लोक फक्त नाव पाहून फंड घेतात. कोणी म्हणाले SBI घ्या, तर कोणी म्हणते HDFC घ्या. मग तुम्ही लगेच त्या फंडमध्ये SIP सुरू करता. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण आज मी तुम्हाला असा एक सोपा फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतः एक स्मार्ट इन्व्हेस्टर बनाल. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड कोणत्या कंपनीचा आहे हे महत्त्वाचं नसतं. त्यामध्ये 4 सोपे पॉईंट पाहणे गरजेचे आहे. पहिला तर AUM म्हणजे फंडमध्ये किती पैसा आहे. जर 10,000 कोटींपेक्षा जास्त असेल तर तो फंड सुरक्षित मानला जातो, कारण जितके मोठे फंड असतात तितके ते स्थिर आणि सुरक्षित समजले जातात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचा AUM नक्की चेक करा. 2. फास्ट रिटर्न्स. तुम्ही टॉप रँकची फंड पाहता आणि त्यामध्ये तुम्हाला 1 वर्षात 15% तर 5 वर्षात 20% परतावा दिसतो आणि तुम्ही लगेच गुंतवणूक सुरू करता. पण असे करू नका. त्याचा 10 ते 15 वर्षाचा दीर्घकालीन परतावा पहा. तसेच त्या फंडमध्ये कोणत्या कंपन्यांची होल्डिंग आहे ते पहा. तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करता त्यामधील कंपन्या मजबूत असतील तर जोखीम थोडी कमी असते. 3. कंपॅरिझन. काय होतं, तुम्हाला कोणी सांगितलं की हा फंड बेस्ट आहे तर तुम्ही लगेच गुंतवणूक सुरू करता, पण तुम्ही स्वतः रिसर्च करत नाहीत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप या फंडची तुलना केली तर त्या फंडमध्ये दीर्घकालीन काळात किती परतावा दिला आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये कसा परफॉर्मन्स केला आहे ते पहा. त्यानंतरच फंड निवडा. 4. रिस्क. जितका जास्त परतावा मिळतो तितकी जोखीम असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वयानुसार गुंतवणूक करा. जर तुमचं वय 20 ते 30 असेल तर स्मॉल कॅपमध्ये जास्त तर लार्ज कॅपमध्ये कमी ठेवा. जर तुमचं वय 40 ते 50च्या पुढं असेल तर तुम्ही लार्ज कॅपमध्ये जास्त आणि इतर फंडमध्ये कमी गुंतवणूक करा. त्यामुळे जोखीम कमी होते. आता महत्त्वाच्या पॉईंटवर येऊया. 2026मध्ये तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा. एमर्जन्सीसाठी लिक्विड फंड. लिक्विड फंड हे FD सारखे असतात. त्यामुळे जोखीम नसते आणि परतावा देखील बँक रिटर्नपेक्षा जास्त मिळतो. त्यामुळे तुम्ही किमान 6 महिन्यांचा एमर्जन्सी फंडमध्ये पैसे ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला आपत्कालीन काळात मदत होते. निपॉन इंडिया लिक्विड फंड, निपॉन इंडिया मनी मार्केट फंड, निपॉन इंडिया लो ड्युरेशन फंड आणि SBI लिक्विड फंड तसेच HDFC लिक्विड फंड हे चांगले लिक्विड फंड आहेत. 2. लार्ज कॅप फंड. टॉप 100 कंपन्या असतात, त्यामुळे जोखीम थोडी कमी असते. 2026मधील बेस्ट फंड आहेत ICICI प्रोडेशनल लार्ज कॅप फंड, डायरेक्ट ग्रोथ. 2. SBI लार्ज कॅप फंड. 3. HDFC लार्ज कॅप फंड. हे चांगले फंड्स आहेत, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 3. फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप फंड. यामध्ये पराग परीख फ्लेक्सी कॅप फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंड, ICICI प्रोडेशनल मल्टी असेट फंड हे चांगले फंड आहेत. 4. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड. यामध्ये तुम्ही HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड, कोटक मिड कॅप फंड, मिड कॅप फंड, निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आणि SBI स्मॉल कॅप फंड हे चांगले फंड आहेत. या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, पण लक्षात ठेवा तुमच्या वयानुसार वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक करा. त्यामुळे जोखीम कमी होते. हे फंड मी रिसर्च करून सांगितले आहेत, तरीही तुम्ही स्वतः रिसर्च करू शकता किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊ शकता.